नफा व तोटा या टॉपिकवर MPSCने विचारलेले प्रश्न आपण बघूया. बागेचे प्रवेश शुल्क 35% कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% वाढली तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल किती असेल? म्हणजे या ठिकाणी प्रवेश शुल्क कमी केल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढलेली आहे. अशा पद्धतीचा प्रश्न कसा सोडवायचा बघा. आपल्याकडे एक सूत्र आहे x + y + xy चे 100. या ठिकाणी x बरोबर 35% घ्यायचं आहे, y बरोबर 40. जर कमी केलं असेल तर आपल्याला व्हॅल्यू निगेटिव्ह घ्यायची आहे, म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्ह घ्यायला लागेल. आणि प्रवाशांची संख्या वाढलेली आहे म्हणजे y बरोबर 40 ही संख्या आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायला लागेल. हे आपण सूत्रात मांडणी करून घेऊया. उत्पन्नात होणारा बदल बरोबर x + y + xy चे 100. x बरोबर -35, y बरोबर 40, x y म्हणजे -35 × 40 छेद 100. -35 + 40 सर्व इक्वेशन अगोदर आपण लिहून घ्या. -35 + 40 अधिक 35 × 40 आपण करून घेऊया. 5 × 20, 7 × 4 गेले 2, 4 × 12, 14, 1400 छेद 100 बरोबर -35 अधिक 40 अधिक 14. अधिक 14 नसून ते त्या ठिकाणी मायनस चिन्ह असल्यामुळे या ठिकाणी मायनस येईल. -14 बरोबर +5 -14 बरोबर -9. -9 म्हणजेच 9% घट होईल. त्यामुळे बदललेल्या प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात आपल्याला 9% घट होणार आहे. पर्याय क्रमांक 3. अशाच पद्धतीचा दुसरा प्रश्न संयुक्त गट ब पूर्व 2025 म्हणजे रिसेंटली आलेला प्रश्न आहे. 2 वस्तू प्रत्येकी 1400 रुपयाने विकल्या गेल्या. त्यावेळी एका व्यवहारात 20% तोटा झाला तर दुसऱ्या व्यवहारात 20% नफा झाला. एकूण व्यवहारात नफा किंवा तोटा किती होईल? या ठिकाणी ह्या किमतीचा आपल्याला विचार करायचा नाही आहे, कारण या ठिकाणी कोणती जरी किंमत घेतली तरी उत्तर आपलं सेमच येतं. पहिल्या व्यवहारात 20% तोटा झालेला आहे म्हणजे x बरोबर आपल्याला -20 घ्यायला लागेल. आणि दुसऱ्या व्यवहारात 20% नफा झालेला आहे म्हणजेच y बरोबर 20 घ्यायला लागेल. त्यानंतर हे आपल्याला सूत्रामध्ये टाकायचं आहे. एकूण नफा किंवा तोटा बरोबर x + y + xy छेद 100. या ठिकाणी x बरोबर -20, y बरोबर 20 प्लस xy म्हणजे -20 × 20 छेद 100. -20 ला +20 गेले, -20 × 20 बरोबर -400 छेद 100 बरोबर -4. -4 म्हणजेच या ठिकाणी 4% तोटा झालेला आहे. पर्याय क्रमांक 3.